राहुल गांधींना आंदोलन करण्यासाठी त्यांना थांबवण्यासाठी त्यांची समजूत काढण्यासाठी पीएमओचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग राहुल गांधींच्या भेटीला आलेले आहेत। मोदींच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसनं ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या त्यांची भेट घेण्यासाठी जितेंद्र सिंग आलेले आहेत। पीएमओचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग हे राहुल गांधींच्या भेटीसाठी सध्या आंदोलन ठिकाणी आलेले आहेत। मोदींच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचा ठिय्या सुद्धा मांडल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। जंतर मंतरवरती केजरीवाल दीपकेंच्या सुद्धा भेटीला काही वेळापूर्वी येऊन गेलेले होते आणि आता त्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींच्या या आंदोलन स्थळी त्यांना राज्यमंत्री जितेंद्र सिंग हे भेटण्यासाठी राहुल गांधींना तिथे आलेले आहेत। आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझे सहकारी अमेय चुंबळे आपल्या सोबत आहेत। अमेय, नेमकं आता काय घडू शकतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती? राहुल गांधी त्यांचं आंदोलन मागे घेऊ शकतात का? जसं आपण आता दाखवतोय की पंतप्रधान कार्यालयाचे जे राज्यमंत्री आहेत जितेंद्र सिंग ते राहुल गांधींना भेटायला आलेत। आता हा काही योगायोग नाही, कारण केंद्र सरकारकडून आत्ताच्या घडीला आपण जी फ्रेम बघतोय, आपण जे व्हिज्युअल्स बघतोय त्यात सरकारचा एकमात्र प्रतिनिधी आहे आणि ते म्हणजे डॉक्टर जितेंद्र सिंग। आपण जर का पाहिलं की पंतप्रधान कार्यालयाचं राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे किती वर्षापासून आहे, तर जेव्हा मोदींनी शपथ घेतली होती 2014 साली पहिल्यांदा, तेव्हापासून ते राज्यमंत्री आहेत। हे सगळं सांगण्याचा आता मोटिव्ह असा आहे की ते मोदींच्या अतिशय विश्वासातले आहेत आणि त्यामुळे पंतप्रधानांनी स्वतः काही संदेश किंवा हे जे सीजेपीचं आंदोलन सुरू आहे त्याबद्दल काही मेसेज हा राहुल गांधींना पाठवलाय का, की बाबा तुम्ही तिकडनं हटावं किंवा मे बी आपण संसदेमध्ये काही चर्चा करू शकतो, असा कुठला मेसेज मोदींनी पाठवलाय का, असा सवाल निर्माण होतो। कारण हे जेव्हापासून सगळं आंदोलन सुरू आहे तेव्हापासून पहिल्यांदा जितेंद्र सिंग हे पिक्चरमध्ये आलेले आहेत। आपण आतापर्यंत पाहिलं आहे की जेव्हा विरोधकांशी संवाद साधायचा असतो तेव्हा संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू किंवा जे राजनाथ सिंग आहेत, आपले डिफेन्स मिनिस्टर आणि अतिशय ज्येष्ठ भाजप नेते आहेत, मिनिस्टर आहेत, त्यांना पाठवलं जातं। मात्र आता मोदींच्या निवासस्थानाबाहेर जेव्हा राहुल गांधींचा ठिय्या आहे तेव्हा जितेंद्र सिंग यांना पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे जितेंद्र सिंग हे केंद्र सरकारचा अथवा खुद्द पंतप्रधान मोदींचा कुठला मेसेज घेऊन राहुल गांधींपर्यंत आले आहेत का, ते आपल्याला थोड्या वेळात कळेल। नक्कीच, पण अमेय, एकंदरीतच आपण बघतोय की या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या तिथे आंदोलनाची परिस्थिती अत्यंत चिघळत चालल्यात जमा आहे। दुसरीकडे राहुल गांधी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडून बसलेले आहेत। यांची समजूत काढण्यासाठी जितेंद्र सिंग आता यशस्वी ठरू शकतात का? आंदोलन मागे घेऊ शकतात का राहुल गांधी? सिद्धेश बरोबर आहे, पण कसं आहे, जितेंद्र सिंग काय मेसेज घेऊन आलेत हे एक तर आपल्याला आता माहित नाहीये आणि दुसरं म्हणजे तो मेसेज राहुल गांधींना पटेल का? कारण शेवटी कसं आहे, हे आंदोलन जे आहे ते कॉक्रोच जनता पार्टीचं आहे। मात्र त्याला ते कालपासून चिघळलंय, त्याची देशभर बातमी झाली आहे, जगातले अनेक वृत्तपत्र आणि संस्थांनी त्याची बातमी केली आहे। त्यामुळे आता विरोधक सुद्धा ते एनकॅश करायचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरं म्हणजे सध्या अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे सगळे मंत्री सरकारचे सगळे खासदार हे दिल्लीत आहेत, सेशन सुरू आहे आणि म्हणजे हे सांगण्याचं कारण असं की तुम्ही थेट सरकारला आता जाब विचारू शकता पुढचे काही दिवस, तर तुम्ही म्हणजे हे जे विरोधक आहेत ते। त्यामुळे आता राहुल गांधी जे तिकडे बसले आहेत याचे उद्या संसदेत काय पडतात उमटतात, आज जे काही त्यांनी ठिय्या दिलेला आहे, आज त्यांची सीजेपीच्या लोकांची जी काही चर्चा सुरू आहे, झालेली आहे राहुल गांधींची, त्याच्याबद्दल ते उद्या संसदेत काय बोलतात आणि उद्या ते काय भूमिका घेतात विरोधी पक्ष नेता म्हणून, काँग्रेसचे खासदार म्हणून आणि काँग्रेसचा सगळ्यात जास्त व्हिजिबल चेहरा म्हणून, ते याच्यावरनं ठरेल। त्यामुळे जसं तू म्हणाला सिद्धेश, ते योग्य आहे, हे काय आज संपणाऱ्यातली गोष्ट नाहीये। कारण शेवटी कसं आहे माहितीये का, आपण जर का बघितलं तर कॉक्रोच जनता पार्टी ही जी चळवळ आहे, तो काही पक्ष नाही, ते काही ट्रस्ट नाही, ती काही पॉलिटिकल पार्टी नाही, म्हणजे अजून तरी। त्यामुळे आता विरोधकांनी त्याला अँप्लिफाय केल्यामुळे, विरोधकांनी त्याला साथ दिल्यामुळे कुठेतरी दिपकेंचं सुद्धा जे बळ आहे ते कुठेतरी वाढताना दिसतंय। पण आपण जर का पाहिलं तर अभिजित दिपके आज सुद्धा तिकडे मोदींच्या निवासस्थानाबाहेर नाहीयेत। म्हणजे काल फक्त जय महाराष्ट्राने ही बातमी केली होती की जर एवढी मोठी निदर्शनं झाली, लाठीमार झाला, तेव्हा अभिजित दिपके कुठे होते? ते जंतर मंतरवर बसून होते। आज सुद्धा जिकडे राहुल गांधी आहेत, मोदींच्या निवासस्थानाबाहेर ते बसलेत, तिकडे पण अभिजित दिपके नाहीयेत। त्यामुळे कुठेतरी दिपकेंच्या रणनीतीत सुद्धा थोडीशी विसंगती दिसतेय। मात्र आपला जो मूळ प्रश्न आहे त्यावर परत येताना आपण असं म्हणू शकतो की जितेंद्र सिंग यांनी राहुल गांधींना काय मेसेज दिलाय आणि ते तो ऐकतात का, पाळतात का, किंवा त्यांना तो मान्य होतो का, ते आता पाहावं लागेल। कारण कसं आहे, आपण जर का पाहिलं तर राजकारणात ऑप्टिक्स हे महत्वाचे असतात, तुम्हाला समोर काय दिसतं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं। त्यामुळे मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचा ठिय्या
आता ह्याच्यावर म्हणजे हे काही केंद्र सरकारला हवी असणारी गोष्ट नाहीये. अर्थातच केंद्र सरकार म्हणजे राहुल गांधीने तिकडनं जावं ह्यासाठी प्रयत्न करणार. पण कसं असतं, तुम्ही तिकडे बळ वापरू शकत नाही, कारण राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत, मोठे नेते आहेत. त्यामुळे तिकडे बळ वापरून उपयोग होणार नाही. तिकडे थोडंसं डिप्लोमॅटिकलीच सरकारला ह्याच्याशी सगळं डील करावं लागेल. त्याचेच हे प्रयत्न आहेत. आता ह्याच्यावर ते भागतंय, म्हणजे आता राहुल गांधींना पटतंय का अजून काही प्रयत्न करावे लागतात केंद्र सरकारला, ते काही वेळात कळेल आपल्याला. नक्कीच. धन्यवाद अमेय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे एकंदरीतच आता नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. काँग्रेसकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात येते. आणि यानंतर एक धक्कादायक व्हिडिओ सध्या